एक एक नुसती झलक, एक अस्थायी नुसती म्हणते. तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया. तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया. एक भटके हुए राही को कारवां मिल गया कि जहां मिल गया. जलते हैं जिसके लिए, जलते हैं जिसके लिए, तेरी आँखों के दिए ढूंढ लाया हूँ वही गीत में तेरे लिए. जलते हैं जिसके लिए, तेरी आँखों के दिए ढूंढ लाया हूँ वही गीत में तेरे लिए. जलते हैं जिसके लिए. सारंगा तेरी याद में नैन हुए बेचैन. हो सारंगा तेरी याद में नैन हुए बेचैन. मधुर तुम्हारे मिलन बिना दिन कटते नहीं रे. हो सारंगा तेरी याद में नैन हुए बेचैन. हो मधुर तुम्हारे मिलन बिना दिन कटते नहीं रे. ओ सारंगा तेरी याद में. नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीबमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. या की नाही, त्यांच्या आयुष्यातल्या सुनेरी प्रवासातल्या सोनेरी क्षणांच्या आठवणी सांगायला आपल्याकडे इथे दिल के करीबमध्ये आल्या आहेत. सुनहरी यादे फेम प्रमिला दातार. चला तर मग त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब. थँक्यू सो मच. बरं, मला कधीपासून तुम्हाला भेटायचं होतं आणि आज तो योग आलाय. सेम इयर. सेम इयर. थँक्यू सो कारण मच. किती दिवस त्या छोट्या पडद्यावर आणि बघता बघता म्हटलं आता ह्यांना भेटायचा योग कधी येणार आहे. तो आज मस्त योग आला. सो आपण गप्पांची सुरुवात तोंड गोड करून करूया. नक्की. येस. खरवस. येस. ओ माय गॉड, माझा फेवरेट एकदम. हो, खरंच? होय. आणि यात ऑर्गॅनिक गुळ आहे. ओ बरं. हा, सो Okay. शुगर फ्री आहे. Sugar free. तुमच्यासाठी डाएटसाठी वगैरे छानच आहे. Great. आणि एकंदरीतच तुमचं म्हणजे तुमची स्किन बघता आणि तुम्ही जसं स्वतःला मेंटेन केले, मला असं वाटतं हा बेस्ट आहे तुमच्यासाठी. गुड. छान छान.
अगदी आवडीची वस्तू मिळाली. येस. सहज हवं ना Yes. एंटरप्राइज ब्रँडचं नाव आहे. हो बरं बरं. आणि आपले okay. दिल के करीब मित्र आहेत अद्वैत बापट, बर त्यांचा हा त्यांचा हा ब्रँड. येस. छान छान. त्यांना पण थँक्स सांग बापट साहेबाला. सांगा ना. हे काय थँक्यू सो मच. अरे ऑल राईट, मला हे माहित. छान छान. आणि अगदी पहिल्यांदाच एकदम आवडीची वस्तू मिळाली. छान वाटलं एकदम. Yes. कधी खाते असं झाले. ठेवू. ताई असं म्हणतात की सुंदर बायकांना त्यांचं वय विचारायचं नसतं. मला चालेल विचारलं. उलट मला त्यात मस्त अभिमान वाटतो. किती वर्षाच्या आहात तुम्ही? 83. हो. 83 42 बॉर्न. बापरे. 83. पण तुम्ही खरंच खूप छान मेंटेन केलं. 4 पंतवंड आहेत मला. अच्छा अच्छा. मी मगाशी गप्पा ऐकत होते. हा, हा. 27-28 वर्षांचे वगैरे आहेत ना? होय होय. अच्छा. नात 28 वर्षाची. अच्छा. नातू पण मोठा 33 वर्षाचा. अरे बापरे. अरे बापरे. मुलगीच मोठी 62 वर्षाची आणि धाकटी 64 वर्षाची. आय एम 83. वाव. बरं मी आता आपके काय म्हणतात तुमच्या सौंदर्याचं राज वगैरे नाही विचारणार, पण हे असं तुमचं सौंदर्य मेंटेन राहू दे म्हणून आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, आयुर्वेदिक डॉक्टर आहे, ओके. डॉक्टर आरती सोमण. बर. सो तिचे हे 100% हर्बल प्रॉडक्ट्स आहेत. वाव. हे नक्की तुम्हाला हेल्प करतील. नक्कीच, आय एम शुअर. सो तिने तुमच्यासाठी हर्बल सोप क्या पाठवलाय. बात है. ऑलराईट ऑलराईट. कॅलेंडुला. हां. येस. आणि नीम त्रिफळा टूथपेस्ट आहे. ओके. छान. बॉडी स्क्रब आहे, फेस स्क्रब आहे, उठणं आहे हे ओके ओके बेसिकली. ओके. फेस स्क्रब आणि हेअर ऑइल आहे. हो. निसर्ग हर्ब्स. आज आरतीने भरपूर काय काय छान ना. पाठवलंय. मालामाल करून टाकले. फेस ऑइल आहे. छान छान. या सगळ्या आणि इतक्या गरजेच्या या वयाला हो ना. गरजेच्या हो. वस्तू आहेत ना. आणि हे माझं फेवरेट प्रॉडक्ट आहे. हां. बॅकोझन नावाच्या बर. या गोळ्या आहेत. बर. मी स्वतः वापरते आणि त्याने डोकं शांत राहतं, ज्याची मला Oh. खूप गरज आहे. ओके. थँक्यू सो मच अँड थँक्स टू द मॅन्युफॅक्चरर ऑफ दिस प्रोडक्ट्स. Yes, yes, yes. नक्की सांगेन. नक्की. आपली एक दिलके करीब मैत्रीण आहे आणि ती सायंटिस्ट आहे, बर. संदीपा Okay. पाटील नावाची. बरं. आणि वेदवी नॅचरल्स हां हां. हे तिचं प्रॉडक्ट त्याचं आहे. product आहे. येस. सो तिने शॅम्पू आणि कंडिशनर बनवलेत. वाव. एक आगळं वेगळं कॉम्बिनेशन आहे. बनाना समथिंग टू डू विथ बनाना. बनाना एक्स्ट्रॅक्ट बनाना एक्स्ट्रॅक्ट. आणि शिया बटरचं कॉम्बिनेशन छान आहे. छान छान. आणि कुठल्याही वयोगटातले स्त्री पुरुष हे वापरू शकतात. वंडरफुल. थँक्यू सो मच. सताई सुनहरी यादे. मला असं वाटतंय त्यावेळेला मी सुद्धा खूप लहान होते, तर आत्ताच्या पिढीला तर अजिबातच माहिती नसणार. नाही म्हणजे सुनहरी यादे किंवा त्याचा इतिहास. करेक्ट. तर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सुरुवातीपासून सांगू शकाल का? सांगते ना. आधी सुनेरी यादीच्या आधी मी असे एकटेचे कार्यक्रम करत असते. हां. गणपती उत्सवात 2 म्युझिशियन्स आणि मी अच्छा. असे कार्यक्रम करायचे. हां, हां, तर त्यावेळेला अकोल्याच्या तिकडे पुढे गेलं की जो हिंदी भाषेचं थोडं प्रभुत्व MP जवळ आहे चालू होतं. तर अकोल्याला कार्यक्रम असताना कोणतरी लोक मध्ये आले, हमको हिंदी गाना होना. अच्छा. तर हिंदी गाना क्या होना 2 म्युझिशियननी. मग तेव्हा ठरवलं की आपण फुल फ्लेज्ड मोठा ग्रुप करून ऑर्केस्ट्रा करून 7-8 म्युझिशियन्स असं करायचं. हे नुसतं तेव्हा ठरवलं. प्रत्यक्ष करताना किती साली? 1973 साली. अच्छा. हां. ओके. आणि 75ला सुनेरी यादी सुरू केला. अच्छा. गुढीपाडव्याला. बर. तर ते डोक्यात ती आयडिया आणि मग सुरू झालं. आणि मग घरी डिस्कशन वगैरे झालं. मी आणि मिस्टर आणि सासू आम्ही तिघंच घरी मुलीच्या लहान. तर त्या सुद्धा म्हणाल्या की कर की काय हरकत नाही. आणि मग मिस्टर म्हणाले की तू नक्की कर. उलट मला त्यावेळेला नाटकात काम करायची पण ऑफर आली होती. प्रभाकर पणशीकर, राजाराम शिंदे यांनी म्हणजे विचारलं की तुम्ही कराल का. तर माझे मिस्टर काय म्हणले की तू स्वतःचं काहीतरी सुरू केलंस तर मला आवडेल जास्त. कर तू. त्यांचा काही नकार नव्हता कुठल्या असायला. मग ते माझ्या पण डोक्यात घट्ट बसलं की आपलं काय. म्हणून ह्या ऑर्केस्ट्राची म्हणजे स्वतःच्या ग्रुपची कल्पना त्यातून पण आली त्यांच्या. आणि त्यांनी मग सर्वतोडीने पाठिंबा दिला या सगळ्या कामाला. तर सुरू झालं. मग सुरुवातीला ज्या सुरुवातीच्या काही टीदिंग ट्रबल आपण म्हणतो, अडचणी येतात त्या येत गेल्या. काय पण करायचंच असं ठरवलेलं असल्यामुळे
काही पण होऊ दे, पुढे चालू ठेवायचं असं. नाही पण म्हणजे टीथिंग प्रॉब्लेम्स म्हणजे काय? टीथिंग प्रॉब्लेम मी आता बघते बारीक सारे. तर पहिला शो झाला पुण्याला, हां. तेव्हा अण्णा प्रमुख पाहुणे होते, सी रामचंद्र. तर मला काही याची कल्पना नव्हती. शो झाल्यावर सगळ्यांनी ते त्यांचे नेहमीचे दारू बिरू धिंगाणा घातला, हे केलं ते. हो, अक्षरशः म्हणजे आय एम नॉट एक्झॅजरेटिंग. तर तिथले मला मॅनेजर म्हणाले, पहिला शो मी पुण्याला केला बालगंधर्वला. तिथले मॅनेजर म्हणालेच की काय तुमच्या पहिल्या शोला हे, मग पुढे काय होणार? म्हटलं बघा पुढे काय होतं ते. मग 20 वर्षानंतर मी त्यांना परत एकदा भेटले होते. म्हटलं बघा पुढे काय झालं ते. आणि कार्यक्रम त्यांना लगेच मी दुसरा शो 4 दिवसांनी होता कॉन्ट्रॅक्टचा आलेला. सगळे जवळजवळ निम्मे म्युझिशियन बदलून टाकले, ज्यांनी हे सगळं म्हणजे त्रास दिला. ते नवे म्युझिशियन घेऊन बसवलं. पहिला शो पुण्याला 1975 गुढीपाडवा. मला वाटतं 12 एप्रिल तारीख होती. अच्छा अच्छा. आणि पहिल्याच शोला प्रतिसाद चांगला मिळाला होता? चांगला मिळाला प्रतिसाद, हो छान मिळाला. कारण मुळात हिंदी आणि जुनी गाणी लोकांना ऐकायला खूप आवडतात, म्हणून नाव पण सुनेरी यादे म्हणून ठेवलं. ते अशोक जैन म्हणून एक पत्रकार होते बघायचे, ते त्यावेळेला दिल्लीला होते. तर त्यांनी हे नाव सुचवलं की जाई तुम्ही हे नाव ठेवा. म्हटलं आम्हाला आवडलं आणि जुनी गाणी जास्त होती शो मध्ये, सुनेरी यादे नाव. अच्छा अच्छा. आणि तुम्ही आता म्हणाल की पहिला जो कार्यक्रम होता पुण्याचा तो यशस्वी झालाच. हो. पण एक आपण म्हणतो ना की सुपर डुपर हिट कार्यक्रम, ती स्टेज कधी आली आणि तो कितवा होता? कितवा होता ते 2 वर्षात ती स्टेज आली. कारण लोकांच्या कानावर कायम यायला लागलं. मग तोंडी प्रचार सुरू की हा कार्यक्रम छान आहे, किंवा त्याचं महत्त्व जास्त असतं की नुसती पेपरमध्ये जाहिरात बघण्यापेक्षा कोणी सांगितलं की हे छान आहे तुम्ही जा बघा, तर ते जास्त इफेक्टिव्ह होतं. त्या दृष्टीने 2 वर्षात ते पिकअप घेतला कार्यक्रमाने. ओके, नाईस नाईस. आणि तो कुठेशी होता शो? तो शिवाजी मंदिरला. अरे वा, शिवाजी मंदिर, ते आठवतंय मला. बरं, छान. तो त्याला म्हणजे जास्त असा नेहमीपेक्षा प्रतिसाद मिळाला असं एक जाणवलं त्यावेळेला. अच्छा अच्छा अच्छा. आणि तुम्ही फक्त मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, तर परदेशात सुद्धा याचे प्रयोग केले? नाही, परदेशात सुनेरी यादेचे प्रयोग नाही झाले. मी भारतभर सगळीकडे झाले. अगदी म्हणजे बॉर्डर हिंदुस्थानची, भारताची, पाकिस्तान समोर दिसते, जेसलमेर म्हणून गुजरातमध्ये गाव, तिथपर्यंत सगळे झाले. पण मी परदेशात गेले ती किशोर कुमारजी, रफी साहेब, तलत महमूद ह्यांच्याबरोबर परदेश ॲज ए लेडी सिंगर. त्याच्या काही आठवणी सांगा ना. अरे खूप आहेत आठवणी. म्हणजे काय, तलत साहेब, माझं काय असं तरी 2-3 गाणी आपली म्हणायची, 2-3 डुएट्स म्हणायची, आणि मग त्यांच्या गाण्याचा आस्वाद घेत बसायचं. समोर प्रत्यक्ष माणूस गातो एवढा मोठा. तलत साहेबांची म्हणजे आम्ही वेस्ट इंडिजला लगेच तलत साहेबांबरोबर गेलो होतो. तर वेस्ट इंडिजला त्यांचे चाहते खूप होते, आणि अशी गाणी एखाद्या गाण्याची फरमाईश यायची ते त्यांनाही आठवायचं नाही. हे गाणं मेरा आहे म्हणून मला विचारायचे. म्हणजे इतके त्यांचे चाहते होते, आणि खूप शो म्हणजे सुंदर गेले किशोर कुमारजींच्या बरोबर. तर ते त्यावेळेला मी काय लिंबू होते अक्षरशः. 1971ची गोष्ट आहे मला वाटतं. तर ते त्यांनी आधीच सांगितलं आमच्या ऑर्गनायझर नंदी दुग्गल म्हणून होते की मी डुएट नाही गाऊंगा. पण ठीक आहे, इट्स ऑब्व्हियस की माझ्याबरोबर डुएट गाणं त्यांना कमी पडा, कारण मी छोटी होते, काय नाव नाही, काय नाही, प्लेबॅक नाही, काय नाही. पण मी जी गाणी गायची ती लोकांना खूप आवडायची. ते दम मारो दम गाणं त्यावेळेला खूप पॉप्युलर, म्हणजे उषा उत्तपजींचा आवाज आणि आशाबाईंचा आवाज, ते दोन्ही रेंजमध्ये मी म्हणायची. त्यामुळे ते सर्रास ते गाणं वन्स मोर व्हायचं, दम मारो दम. तर ते किशोर कुमारचे मी पहिली एंट्री छोटी म्हणून, मग त्यांची एंट्री ते स्टेजवर मी स्वतःच्या कानाने ऐकलं, स्टेजवर पाय ठेवतो दम मारो दम असं करायचं. नंतर रफी साहेबांच्या बरोबर पण खूप, आणि रफी साहेब म्हणजे इतक्या स्वतःच्या बरोबरच्या आर्टिस्टला किती लहान असू दे तेवढीच, एकतर मुसलमानांमध्ये बायकांना जास्त म्हणजे, तर ते इज्जत देऊन अगदी छान मान देऊन प्रत्येक गाणी. आणि मग डुएट गाताना गंमत सांगते, रफी साहेबांची बायको असायची बरोबर, बाजी म्हणायचो आम्ही त्यांना. तर मला त्या 2दा-3दा शो बघितले, आणि मला म्हणल्या प्रमिला तुमको एक बात बताओ. म्हटलं बताइए ना, क्या है? तो म्हणजे तू साहब के साथ डुएट गाती है ना, तू चप्पल उतार के जाना. कारण माझ्या हाय हिल असायच्या, आणि ते आधीच माझ्याहून तो सेटिंग, तू बहुत लंबी दिखती है उनसे. ठीक आहे. अशा बारीक बारीक गोष्टी. मग मी साधी गाणी गाईन. मग ती एक कव्वाली आहे, निगाहे मिलाने को, त्या सरगम मिरगम सगळं आहे. त्यामुळे त्याच्याकरता थोडं क्लासिकलचं शिक्षण पण जरुरी आहे असं ते गाणं. तर ते ऐकलं रफी साहेब, हां प्रमिला जी आजकाल बहुत मुश्किल गाणे गा रही आहे, कौतुक पण केलं त्यांनी. आणि सकाळी ते रियाज करायचे ना,
हा हा एकदम म्हणजे स्वर्गीय आनंद. आम्ही त्यांच्या खोलीच्या बाहेर उभं राहून गुपचूप ऐकत असायचो. खूप छान, म्हणजे सगळ्यांचे अनुभव असे छान, तिथल्या प्रेक्षकांचे अनुभव छान होते, जरी नाव माझं माहीत नव्हतं ते. अच्छा अच्छा, आपण तिथे येऊया, पण आत्ता विषय निघालाय तर प्लीज आमच्या सगळ्यांसाठी दम मारो दम आणि निगाहे. निगाहे, निगाहे. प्लीज ओके, प्लीज. दम मारू दम. मग 1-2 ओळीच म्हणते पहिल्या. तुम्ही दोन्ही आवाजात म्हणाला होतात म्हणून. दम मारो दम, मिट जाए हम, बोलो शुभ शाम, हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्ण हरे राम. दुनिया ने हमको दिया क्या, दुनिया से हमने लिया क्या, हम सबकी परवाह करें क्यों, सबने हमारा किया क्या. दम मारो दम, मिट जाए हम, बोलो शुभ शाम, हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्ण हरे राम. क्या बात है, क्या बात है. त्याची लोकांना मजा वाटायची. मी आता इथे म्हणते अकडे खालच्या सुरात मजा होती. वा, म्हणजे मी ना तुमचे अनेक इंटरव्ह्यूज ऐकलेत, त्यात सुद्धा तुम्ही गायलात किंवा तुमचे यूट्यूबवरती गाण्याचे कार्यक्रम सुद्धा ऐकलेत, पण आत्ता इथे बसून तुम्हाला प्रत्यक्षात गाताना ऐकून ना अंगावरती खरंच काटा आला. खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच. हॅपी. तुम्ही आत्ता ना प्रेक्षकांच्या काही आठवणी सांगणार होता. हां, प्रेक्षकांच्या सांगते. ते म्हणजे बारीक बारीक गावातनं पण आम्ही प्रोग्राम केलेले मोठं, म्हणजे आणि असं काही पाहिलंच नाही याच्या आधी एवढा मोठं. ते नंतर स्टेजचं डेकोरेशन वगैरे सगळं ते तो एक टाळ्या वाजवेनात लोक. पहिलं गाणं झालं, दुसरं गाणं झालं, टाळ्या नाही अजिबात, एक पण टाळी नाही. मग मी जरा थोडी वैतागले. म्हणजे मी त्यांना सांगितलं, म्हटलं आम्ही गाणी म्हणतो तुमच्याकरता आणि म्हटलं आम्हाला अशी अपेक्षा असते की तुम्ही थोडी दाद द्यावी, समोरून दाद द्यावी, म्हणजे आमचाही उत्साह वाढतो. तर तरी पण नाही. मग मी परत सांगितलं, म्हटलं तुम्हाला आवडत नाहीये का आम्ही काय करतो ते. नाही नाही नाही, मग एक जण उठून तसं काय नाही म्हणले, तुम्हाला काय तुमचं चालू द्या, आम्हाला आवडतंय, पण इथे आमच्या इथे नाही टाळी वाजवायची पद्धत. असं ही एक आठवण. मग कालच मी 1-4 रोज आठवणी लिहितेय रोज, पुस्तक संकलित करणार आहे. तर नागपूरला बल्लारशाह म्हणून एक कोळशाच्या खाणी आहे, तिथे शो होता. तर डिसेंबरमध्ये शो, आणि लोक ठीक आहे ना, छत्री उन्हा करता वगैरे छत्र्या होतात त्यांच्या हातात, आणि डिसेंबरला पाऊस आणि लोकांनी मी त्यामुळे हात बिझी, टाळ्या कशा वाजवणार. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता असं करा, छत्री हलवा अशी, म्हणजे मला कळेल तुम्ही टाळ्या वाज. सगळ्या छत्र्या हल्ल्या पुढल्या गाण्यानंतर. किती म्हणजे मजा आली. एक लोकांना पण ते आवडतं. मग ते असं कधी कधी एक्सटेम्पो तुम्ही जर बोलला तर गप्प बसतात लोक. कधी कधी तुम्हाला चिट्टर उडवण्याकरता वगैरे असं. तर शर्मिला आणि वंदना दोन्ही मुली माझ्या त्यावेळेला म्हणजे 14 आणि 17 वर्षाच्या होत्या. तर सोलापूरला कार्यक्रम, सोलापूरचा जो एक ऑर्गनायझर होता, तो दरवर्षी त्याचा राखीला प्रोग्राम असायचा. ती ताई तुमचा मला प्रोग्राम, तर हुतात्मा स्मारक म्हणून सोलापूरला. तर तिथे जर शर्मिला आली स्टेजवर, ए समूह म्हणून त्यांनी हाक मारली. तर मी म्हटलं हां आज राखी आहे ना, जा जा, दादा आलाय राखी बांधून ये. म्हणजे छोटीशी गोष्ट आहे, पण सगळे तो चूप बसला आणि सगळे हसायला लागले त्याला. मजा आली. काही ना काहीतरी असं यू सबस्टिट्यूट रेडी असं सगळं बरोबर काहीतरी फेस करायला. पुष्कळ आठवणी खूप आहेत, तसं काही नाही. नंतर हां एक पोळ्याची आठवण, बैल पोळा होता त्या दिवशी, त्या दिवशीपासून मी लिहायला सुरुवात केली. आता 4 वर्ष झाली. तर खूप खचाखच भरलेलं ते अकोल्यालाच थिएटर, आणि एक माणूस गाणं सुरू झालं आणि लोकांच्या मधून येऊन बाहेर गेला. पहिल्यांदा मी लक्ष दिलं नाही, म्हटलं जाऊ दे. दुसऱ्यांदा गेला तसाच, म्हणजे गाणं सुरू झालं की आपलं उठून 3-4 गाण्यानंतर उठून. तर मग मी तिसऱ्या वेळेस त्याला हटकलं. म्हटलं बघा तुम्ही असे मधूनच उठून जाऊ नका, लोकांना पण डिस्टर्ब होतो आणि कलाकारांना पण डिस्टर्ब होतो. तर त्याने असं बघितलं आणि निघून गेला बेपरवाईने.
पुन्हा आणखी वेळा तो जायला लागला असा. तर मी म्हटलं की हां, आता मला कळलं हे असं का ऐकत नाहीयेत. आज पोळा आहे ना, ह्यांचा सण आहे म्हटलं, म्हणून तो ऐकत नाही. पण त्याच्यानंतर मी हे पण म्हटलं की त्याला बैलोबा म्हणून मला बैलाचा अपमान करायचा नाही. आज त्याचा सण आहे. आपण त्याची पूजा करतो आपल्याकरता मेहनत. मजा होती एक. ताई, मगाशी एक फरमाईश होती, निगाहे मिलाने को. ओके. थोडे राज की बात है, महफिल में कहे या न कहे, बस गया है कोई इस दिल में कहे या न कहे, कहे या न कहे, कि निगाहें मिलाने को जी चाहता है, निगाहें मिलाने को जी चाहता है, निगाहें मिलाने को जी चाहता है, ओ निगाहें मिलाने को जी चाहता है, दिलो जान लुटाने को जी चाहता है, दिलो जान लुटाने को जी चाहता है, जी चाहता है. क्या बात है. थँक्यू सो मच. शुअर माय प्लेजर. नाही, जेव्हा सुनेरी यादे जेव्हा सुरू केलं तेव्हा एक कुठेतरी धकधक किंवा हुरहुर होती का की हा कार्यक्रम यशस्वी होईल का नाही? तशी थोडीशी धुकधुक होती मनात, कारण अनुभव काही नाही, शून्य. म्हणजे कलाकार निवडण्यापासून, गाणी निवडण्यापासून, ते स्टेजवर त्याचं प्रेझेंटेशन, त्याची जाहिरात, या सगळ्या त्या ॲस्पेक्ट्स त्याचे ते ध्यानी म्हणजे ठेवायला लागत होते. त्यामुळे सुरुवातीला आणि पहिल्या शोला मी तुला सांगितलं पुण्याला काय आलं ते, तर नंतर मग हळूहळू अनुभवातनं शिकत जातं माणूस म्हणतात, तसंही झालं. कारण माझ्या गाण्याची माझी 100% खात्री होती, कारण त्याच्याबद्दल काही कमी जास्त त्याची भीती नव्हती की हे गाणं म्हणतात. गाणं माझं स्टेजची आवड मला लहानपणापासून होती, आणि सभाधीटपणा हा जो एक म्हणजे अगदी 10 वर्षाची असल्यापासून. कारण मी शाळेमध्ये नाटकं केली, मी शारदेमध्ये कोदंडाचं काम केलंय, स्वयंवरमध्ये कृष्णाचं, म्हणजे पुरुष भूमिका मी करायची. कारण तेव्हा माझा आवाज जाडा होता आणि उंचीदृष्टीने मी उंच होते बाकीच्या मुलींमध्ये, त्यामुळे पुरुष भूमिका केल्या. त्यामुळे स्टेजचं फ्राईट किंवा पहिल्यापासूनच नाही, एकदम सभाधीटपणा. त्यामुळे त्या बाबतीत मी कुठे म्हणजे मला कमी पडणं असं वाटत नव्हतं, गाण्याच्या बाबतीत किंवा वावरण्याच्या बाबतीत. पण बाकीच्या जी हेल्प असते बाकीच्यांकडून, म्हणजे त्यांनी त्यांचं काम नीट करणं, जाहिरात व्यवस्थित होणं किंवा थिएटर म्हणजे या सगळ्या ज्या बाकी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या सुरुवातीपासूनच मीच करते, सगळं मॅनेज करायची. तर मग असं हळूहळू करत मग कॉन्फिडन्स जास्त वाढला, आणि घरून पण पूर्ण पाठिंबा मिळत गेला. त्यामुळे माझ्या मिस्टरांना फोटोग्राफी, त्याची गोष्ट सांग, फोटोग्राफीची खूप हौस होती. आम्ही सिंगापूरला गेलो आणि प्रोग्राम नंतर 2 तांनी व्हिडिओ कॅमेरा, मिस्टरांचं नाव काय? गणेश, त्यांना बापू म्हणायचे, बापूराव म्हणायचे, कारण ते 2 मुलींच्या पाठीवर लाडाचं बाळ म्हणून सोन्या बापू म्हणताना बापूराव म्हणायचे. तर त्यांना फोटोग्राफीची खूप आवड. तर सिंगापूरहून पहिला आम्ही व्हिडिओ कॅमेरा विकत घेतला. मग त्याचा रेकॉर्डर वेगळा असायचा तो, आणि मग कॅमेरा वेगळा. तर कोणी विचारलं की मिस्टर दातार कुठे भेटतील, तर जो माणूस असा उभा असेल ना तो मिस्टर दातार, कारण त्यांना कायम प्रत्येक कार्यक्रमाचं त्यांचं शूटिंग काय ना काहीतरी चालू असायचं, हौस होती. त्यामुळे मग सगळं व्यवस्थित, मग अनुभवाने शिकत गेले. मग त्यातल्या खाचा खोचा कळायला लागल्या.
कॉन्ट्रॅक्टरशी कसं बोलायचं, काय बरोबर. करायचं. मग एक काय असे की आता समजा माझा नागपूरला प्रोग्राम ठरला, तर एका शो करता नागपूरला जाऊन येणं म्हणजे that बरोबर was not. बरोबर. तर त्यामुळे मग मध्ये मध्ये खूप दोघं ते ऑर्गनायझर होते, एक नाशिकचा होता, एक अकोल्याचा होता. मग त्यांना कळवायचं आणि मग 2 शो जाताना 2 शो येताना असं मग तो एक 8 दिवसाचा दौरा व्हायचा. हे सगळं म्हणजे करायला लागत होतं, कारण त्याशिवाय मग ते इकॉनॉमिकली ते तसं जड गेलं असतं म्हणून. तुला मी पहिल्यांदा माझ्या कलाकारांचं पेमेंट सांगितलं तर हसायला. 75 साली म्युझिशियनना पेमेंट होतं 75 रुपये बर बर आणि सिंगरला 100. बर. तर ते म्युझिशियन रागा, आम्ही 3 तास काम करतो आणि आम्हाला 75 आणि त्याला 3 गाणी गाऊन जातो, त्याला 100. गमतीनी पण होतं तसं. अच्छा अच्छा अच्छा. आणि माझा एक हा कटाक्ष होता की जो माझा ग्रुप असेल तोच ग्रुप प्रत्येक ठिकाणी म्हणजे ठरलेले कायम कलाकार माझे, आणि त्यांना पण खूप शो मिळायचे, 15-20 शो महिन्याला मिळायचे. मग त्यांनाही काही त्यांची काही हे नसायची, कटकट नसायची. मला तुम्हाला विचारायचं होतं की लहानपणापासूनच तुम्ही ठरवलं होतं की ह्यातच करिअर करायचं म्हणून? गाण्यात हो. असं मी MA म्युझिक घेऊन MA केलं SNDT मधनं, पण मला लाईट म्युझिकची आवड जास्त आणि त्यातून फिल्मी संगीत वगैरे, म्हणून मग हे कार्यक्रम सुरू केले. अच्छा. पण त्याला क्लासिकलचा बेस होता म्हणून त्याची मदत झाली चांगली ही गाणी गाताना सुद्धा. ताई तुमचे गुरु कोण? माझे अगदी पहिल्यापासूनचे गुरु मास्टर नवरंग म्हणून होते. त्यांच्याकडे सुमन कल्याणपूर लताबाई यांच्याकडे शिकत होत्या सुरुवातीला. तर आमच्या शाळेतच त्यावेळेला काय होतं, माझं राहायचं घर आणि शाळा 5 मिनिटाचं चालायचं अंतर होतं फक्त, म्हणजे खूप जवळ होती. आणि त्या शाळेतच संध्याकाळचे हे मास्टर नवरंगांचे क्लासेस होते, त्यामुळे ते शक्य झालं. पण त्यावेळेला गिरगावातून दादरला पण पाठवलं नसतं क्लासला, शाळेमध्ये होते ते सोयीस्कर होतं. शाळा संपली की ते क्लास करायचं आणि घरी यायचं, त्यामुळे ते शक्य झालं. आणि अतिशय म्हणजे माझं तर असंही मत आहे की सुरुवातीला स्पेशल ट्युशन घेऊच नाहीये कोणी. असं 4-5 विद्यार्थ्यांनी आपण त्यांचं ऐकतो, आपण आपलं त्याच्यानी थोडंसं सुधारतं, असं करत करत मग ते सुरुवातीला जनरल क्लास आणि मग पाहिजे तुम्हाला जशी पाहिजे तशी स्पेशल ट्युशन वगैरे अशी ठेवायची. पण सुरुवातीला ह्याचे आणि छान संस्कार होतात गळ्यावर, बेसिक्स असतं शास्त्रीय संगीत. मग ते आमच्या क्लासेसचे दरवर्षी पलुस्कर पुण्यतिथीचा कार्यक्रम, ते कॉम्पिटिशन असायच्या. तर मी सगळ्यात लहान आणि मला कायम पहिलं बक्षीस मिळायचं. त्यामुळे लहान असल्यामुळे कौतुक व्हायचं जास्त, बाकी काही नाही. आणि तुमचं लहानपण कसं होतं? लहानपण माझं गिरगावात, आणि माझे वडील त्या शाळेत हेडमास्टर होते. MG जोशी ज्यांचे, त्यांना MG म्हणायचे. MG प्रचंड कडक, म्हणजे आमच्या शाळेला असे डबल जिने होते, इकडे आणि इकडे. तर इकडनं मुलगा उतरत असला आणि MG उतरताना तो उतरून दुसरीकडे जायचा, इतके कडक होते ते. पण माझ्याकरता नाही, कारण मी काय झालं, मी झाले पहिली मी मुलगी, आणि मग बाठीवरचे 2 भाऊ गेले माझ्या, त्यामुळे 7 वर्ष घरात दुसरं बाळ नव्हतं, त्यामुळे लाडबीड खूप झाले अगदी. आणि आईचा आवाज छान होता. मध्ये मला कोणतरी विचार, तुमच्या घरात गाणं होतं? आईचा आवाज, ते जुनी गाणी, मनोरथा असं त्या नगरीला मग शांत सागरी कशा असं उठविली वादळ, ती याची म्हणजे गुणगुणायची स्वयंपाक करताना. मग ते कदाचित आलं असेल, आणि मग त्याने आईवडिलांनी पण प्रोत्साहन दिलं शिकायला, पुढे तू कर करिअर म्हणून. त्याने ते सुरू झालं सगळं. आणि मग कॉलेजला असताना मी SNDTला मी म्युझिक पण घेतलंच होतं. BA पर्यंत आणखी 4 विषय आणि म्युझिक. तर तेव्हा ते एक रजनीकांत देसाई, मीनाक्षी मुडबिद्री म्हणून त्या होत्या आम्हाला प्रोफेसर तिथे BA झालं, आणि मग MA केलं. MA सुद्धा मला 20व्या वर्षी पहिली मुलगी झाली, आणि 22व्या वर्षी हेनीच सांगितलं मिस्टरांनी की तू बसून काय करतेस, तू MA कर, तुझं गाणं पण होईल आणि डिग्री पण. एंटायर म्युझिक घेऊन MA केलं. आणि मग हिंदी पार्श्वगायन कधी चालू केलं? हिंदी पार्श्वगायन पहिलं मला वाटतं तलतसाहेबांच्या बरोबर जो 58ला मला 68ला दौऱ्याचा चान्स मिळाला. वेस्ट इंडिजला 3 महिने गेलो होतो आम्ही. तर त्याच्यातनं हिंदीचं हे मला वाटतं आवड. आणि पहिली फिल्म कुठली? नाही, मी गायलेली ती पुढे, खूप पुढे, अण्णा आणि वसंत देसाई या दोघांनी फिल्म प्लेबॅक मध्ये चान्स दिलेला, बाकी नाही कोणाकडे. त्याच्या काही आठवणी सांगू शकाल? हो, वसंत देसाईंची, वसंतरावांनी ते बायानो नवरे सांभाळा म्हणून त्यांचं म्युझिक होतं, आणि त्यात जुगल डान्सर्सची, जुगल नर्तिकांची, एक मधुमती म्हणून जयश्री टी, अशा दोघी त्या फिल्ममध्ये त्या डान्सरची जुगलबंदी होती. तर 2 आवाज गायला पण, आशाबाई
आणि मी हा. आपल्या आशाबाई त्यांचे येऊन करून गेलं ते मला बरं झालं की हं. त्यांच्यासोबत मी खूप दबले गेले असते गाताना. तर त्यांचा भाग त्यांनी येऊन करून गेले आणि त्यांच्याबरोबर दुसरी जी नर्तिका तिचा प्लेबॅक माझा होता. त्या गाण्याला मला सूर सिंगार संसद म्हणून संस्था आहे त्याचं अच्छा. तानसेन अवॉर्ड मिळालं अच्छा. त्या गाण्याला. म्हणजे फिल्मी संगीत पण क्लासिकल बेसवर आधारित त्याला ते कुठलं अवॉर्ड गाणं? मिळालं. उभी अशी त्रैलोक्य सुंदरी मी मदनाची सखी असं अच्छा. गाणं आहे. एक जाऊ दे. हा. उभी अशी त्रैलोक्य सुंदरी मी मदनाची सखी. उभी अशी त्रैलोक्य सुंदरी मी मदनाची सखी. कोणाशी तू माझ्या पुढती, कोणाशी तू माझ्या पुढती, कुठली तू नर्तकी, कुठली तू नर्तकी. असं जुगलबंदीचं गाणं होतं ते. तर ते त्याला अवॉर्ड मिळाला सूरसिंगारचं. वा. असं चालू आता अण्णांनी मग पुढे अण्णांच्या बरोबर गीत गोपालमध्ये गायलं गदिमांचं काव्य आणि ते त्याची सुद्धा आठवण म्हणजे मी बकुळ पंडित आणि फैयाज बायकांमध्ये आम्ही राणी खूप छोटी 10 वर्षाची होती. तिच्या तोंडी एक बोबलं गाणं त्या जेव्हा की बलराम म्हणतो की आपण सगळे गोरे आईला हा कृष्ण काळा कसा झाला त्याचं एक गाणं आहे. दूध नको पाजू हलीला काल्या कपिलेचे, काला या म्हणते आई ग पोल गुलाख्याचे. छान होतं राणीने पण छान म्हटलं होतं. तर अशा आम्ही तिघी होतो ना एक एक गदिमा एक एक नवीन गाणं लिहून द्यायचे आणि मग अण्णा चाल लावायचे आणि आम्ही तिघी समोर आणि हे गाणं कोणाला, हे गाणं मला मिळालं, हे गाणं मला मिळालं. त्यामुळे अशी उत्सुकता असायची. मग अण्णा त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ते कोणाला द्यायचे गाणी. छान होती गाणी सगळी म्हणजे गीत रामायण आणि गीत गोपाळ. तर आम्ही त्याचे स्टेज शो पण केले 20-25 आणि रेकॉर्डिंग पण झाले HMV मध्ये सगळी गाणी रेकॉर्ड झाली. स्वतःचं गाणं हो आणि ऑर्केस्ट्रा मध्ये गाणं यामध्ये तुम्ही काय फरक सांगा? फरक असा की स्वतःचं गाणं आणि ऑर्केस्ट्रामध्ये जी आम्ही दुसऱ्याने गायलेली गाणी गायचो हे सत्य आहे. तर नकळत तुलना व्हायची. आता मला विचारशील तर मी कधीही कोणाची खोटी नक्कल नाही केली. पण लताबाई ह्या अमुक स्केलमध्ये गात आहेत म्हणून मी पण त्या स्केलमध्ये गावा असा अट्टहास बरोबर नाही. मला जे झेपतंय मला जो स्केल मला झेपते आणि तसंच लोकांना आवडतं. लोकांना असं म्हणत नाही लताबाईंनी काळी 2 मध्ये म्हटलंय तू काळी 5 मध्ये असं नाही. लोकांना तुम्ही छान तुमच्या किंवा मी जे क्लासिकल शिकले त्या ज्ञानाप्रमाणे काही गाण्यामध्ये बदल करून किंवा व्हरायटी घेऊन जरी म्हटलं तरी पण लोकांना आवडतं. ते असं नाही की तुम्ही रेकॉर्ड बरहुकूमच गायलं पाहिजे. त्या दृष्टीने मग ते गोष्ट एक पथ्यावर पडली की ते तसंच पाहिजे गायलं असं नाही. आणि उलट खोटी नक्कल नाहीच करूच नाही असं माझं मत आहे की ती नक्कलच होते. मग कितीतरी तुम्ही त्याच्याजवळ प्रयत्न केला असलेच्या जवळ. त्यामुळे मग लताबाईंना मी भेटायला गेले होते तेव्हा मी दौरे वगैरे करायचे ना तेव्हा त्या घरापासून त्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी असायच्या. मला म्हणायच्या कसे हो तुम्ही दौरे बिवरे करता एवढे आणि बसनी आणि हे आवाज टिकतो का तुमचा. म्हणजे एवढं सगळं त्यांनी आपल्यापणे चौकशी केली. मला खूप अप्रूप वाटलं त्याचं. छान वाटलं. अशाबाई कार्यक्रमाला आल्या होत्या एकदा. मी दरवर्षी गुढीपाडव्याला वर्धापन दिन म्हणून कार्यक्रम करायची. खूप मोठे सगळे आपले राजकारणी लोक नंतर फिल्म कलाकार गाणी रफी साहेब पण आले होते एकदा. छान वाटलं सगळ्या. ताई तुमचं करिअर चालू होतं पण गात असताना सुद्धा तुमचं शिक्षण सुद्धा चालू असेलच ना गायनाचं? काही काळानंतर शिक्षण थांबावं लागलं कारण मी बिझी कार्यक्रमांमध्ये असायची. महिन्याला 20-20 शो केलेले मी ऑन अँड ॲव्हरेज. कसं नाही एका महिन्याला 20 एका महिन्याला 5. त्यामुळे मग ते शिकणं म्हणजे प्रॅक्टिकली जमेन असं झालं की त्यांच्याकडे जायचं त्यांच्यासमोर. पण तुम्ही जे बेसिक तुम्ही शिकलेले असता किंवा तुमचा जो रियाज असतो तो कायम ठेवला तर मग आवाजाच्या दृष्टीने पण ते सोयीचं पडतं. नाही तर मग मध्ये खळ गेला म्हणजे खंड पडला की मग तो आवाज चालेल नसा होतो. बारीक बारीक हरकती असतात मुरक्या असतात. तुम्ही अगदी रेकॉर्ड प्रमाणे घेऊ नका तुमच्या ह्याच्याप्रमाणे घ्या पण त्या स्पष्ट यायला पाहिजे
नीट यायला पाहिजे. त्या दृष्टीने मग तो थोडा रियाज सकाळी उठून केला जसं आपण शिकलोय तो, की तो पुरेसा होतो मग. किंवा मधून मधून तसं असं वसंतराव कुलकर्णी दादरला, त्यांच्याकडे पण मी जायची नंतर लग्न झाल्यानंतर, शो नंतर. गेलं की विचारायचे, आता किती वर्षांनी येणार तुम्ही? म्हटलं सर माझा नाईलाज आहे, माझे शो चालू आहेत त्यामुळे. पण मधनं जायची मी त्यांचा गायडन्स मिळायचा. आणखीन एक मला विचारायचं होतं की त्या वेळेच्या तुमच्या समकालीन गायिका त्यांच्या बरोबरच्या आठवणी सांगू शकाल का? त्यावेळेला काय म्हणजे काय केनेडी ब्रिज जवळ गोखले मास्तर म्हणून राहायचे, तर त्यांच्याकडे आम्ही चौघी म्हणजे ते गाणं, आणि त्यांच्यामुळेच मी रेडिओला गेली सुरुवातीला. तर म्हणजे त्यामध्ये सुशीला मराठे, नंतर पद्मजा बर्वे तिचं नाव, नंतर निर्मला गोगटे, निर्मला बापट पहिली, सुमतीला घाटे, सुमतीबाई आणि मी, अशा आम्ही चौघी असत. मास्तर म्हणजे ते गमतीशीरच होते. तर आम्ही चौघी दिसायला थोड्याफार फरकाने जवळजवळ म्हणजे अशा होतो. तर मास्तर म्हणायचे सुंदर सुशीला, सुरेख सुमती, स्मार्ट प्रमिला. मला म्हणजे स्मार्ट म्हणलं आवडायचं. सुंदर सुशीला, सुरेख सुमती, स्मार्ट प्रमिला आणि अस्ताव्यस्त निर्मला म्हणायचे. कारण निर्मला ते अशा त्या चालायच्या पण अशा डुलट तर त्यांनी त्यांना असतं. तर त्यांच्याकडे पण त्या पण शिकायला यायच्या त्यावेळेला. आणि त्यावेळेला माझं ते गाणं त्यांनी पहिलं जे रेडिओला रेकॉर्ड केलं माझं मास्तराने, तव नयन व्यारा कांत म्हणून कवी होते, त्यांचं हे गाणं, तव नयन मुलायम हलले ग, तव नयन, एक गाणं होतं त्यांचं. सुशीलाचं पण केलं त्यांनी. आम्ही चौघी जणी त्यांच्याकडे जायचो, मजा यायची. आता जर का म्हणजे ह्या गप्पांमध्ये पप्पा सांगा कोणाचेचा विषय आला नाही तर गप्पा पूर्ण होणार नाही. आणि आम्हाला गाणं ऐकायचं, त्याबद्दल थोडीशी आठवण सांगा. ते गाणं म्हणजे आम्ही तिघांनी गायलंय, म्हणजे आई वडील आणि मुलगी, म्हणजे अरुण सरनाईक जी, मी. आता त्यांचा त्या नावाचा पिक्चर आलाय, पप्पा सांगा कोणाचे म्हणून, अरुण सरनाईकांच्या बायोपिक सारखा. तर ते मी आणि राणी आम्ही तिघं म्हणून ते गाणं गायचो. तर ते एक आईचा म्हणजे माझा आवाज, मग मुलीचा राणीचा आवाज आणि वडिलांचा आवाज म्हणून ते गायचे. तर मला अगदी आश्चर्य वाटतं की आता इतकी वर्ष झाली त्या गाण्याला, पण मधला काळ गेला आणि आता त्या गाण्याचं फार जास्त लोक कौतुक करायला लागली. म्हणजे काय त्याचं हे कळत नाही गणित त्याचं, पण मध्ये मध्ये अजिबात ऐकायला येत नव्हतं. पण आता ते पप्पा सांगा कुणाचे, आणि दुसरं गाणं मन्नादांच्या बरोबर गायलं होतं त्याच पिक्चर, घरकुल पिक्चर, मन्नादांबरोबर हाऊस ऑफ बॅम्बो म्हणून, ते मूळ अँडी विल्यम्स म्हणून त्यांनी गायलेलं आहे. तर त्याची पण आठवण आहे गाण्याची, मराठी गाणं आणि मन्नादा. तर बॉम्बे लॅबला रेकॉर्डिंग सुरू होतं, तर आपलं चा च झ सगळं आपले ते बरोबर यायला पाहिजेत, नाही तर ते तोच चंद्रमा नभाता म्हटलं की गेला, चंद्रमा नभाच्या मागे जाईल. तर त्याचे एक लाईन होती, तसं मन्नादाना तसं त्यांनी मराठी गाणी गायली आहेत तशी, पण एक त्यात लाईन होती त्या गाण्यामध्ये, बांबूच्या वनात झऱ्याच्या काठी येशील सजणी माझ्याच पाठी. ते बांबूच्या व्हायचं, कधी माझ्याचं व्हायचं, इतके वैतागले, क्या यार तेरी मराठी भाषा आणणं, मेरे को नाही होगा. नाही 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 मन्नादा ऐसा नाही. मग त्यांनी त्यांना खाली डॉट वगैरे देऊन ते काय राजा माणूस असं ते गाणं हाऊस ऑफ बॅम्बो, ते पण खूप गाजलं. आणि हे पण पप्पा सांगा कोणाचे, तर आता म्हणजे त्याची फरमाईश येते कुठे कार्यक्रम, पप्पा सांगा कोणाचे म्हणा, छान वाटतं. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची. इवल्या इवल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात, इवल्या इवल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात, चिमणा चिमणी अनुभवती, चिमणी पिल्लेही चिव चिवती. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे,
मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची. आभाळ पेलती पंखावरी, पप्पांना घरटे प्रिय भारी. आभाळ पेलती पंखावरी, पप्पांना घरटे प्रिय भारी. चोचीत चोचीने घास द्यावा, पिल्लाचा हळूच पप्पा घ्यावा. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची. वा 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 वा. अजून मला पण छान मजा येते ते गाणं गाताना. ताई आता प्लीज हाऊस ऑफ बॅम्बू. प्लीज नको म्हणून, मला मजा येते म्हणताना. आणि तुझ्या मला कसं तरी पण छान वाटतं. मला असं वाटतं मी त्रास देते तुम्हाला. अजिबात नाही, अजिबात नाही. Number 54, the house of the bamboo door. Number 54, the house of the bamboo door. Oh, बांबूचे घर, बांबूचे दार, बांबूची जमीन पिवळी शार. बांबूचे घर, बांबूचे दार, बांबूची जमीन पिवळी शार. Number 54, in the house of the bamboo door. Number 54, the house of the bamboo door. Thank you. कमाल कमाल. मंदादांच्या बरोबर खूप मजा आली गायला. प्रथमच त्यांच्या बरोबर रेकॉर्डिंग होतं. छान वाटलं. तुमच्या घरच्यांबद्दल काय सांगाल, म्हणजे तुमचे यजमान, घरचे म्हणजे मुली? आमचं माहेर छोटं कुटुंब होतं. मी, माझ्या म्हटलं 2 भाऊ गेले, तर बहीण होती आणि एक धाकटा भाऊ, आम्ही 3 आणि आई वडील. त्यामुळे आणि राहायला सदानंदवाडी गिरगावात. 1 रूम किचन, बाथरूम वगैरे सगळं कॉमन, संडास बाथरूम सगळं. अशा 40 माझा जन्म झाला, जन्म गेला. आणि लग्न झाल्यावर माझे मिस्टर गोदरेजमध्ये, तर गोदरेज क्वार्टरमध्ये आमचं 2 BHK मोठा फ्लॅट. म्हणजे मला बेबी म्हणायचे लहानपणी. बेबीला बघ इंजिनियर नवरा मिळाला, गोदरेज कंपनी, त्याने मोठा फ्लॅट राहिला. लोकांना मग चाळीतल्या बायकांना खूप कौतुक वाटतं. पण चाळीतलं एक जीवन वेगळंच होतं. मंगळागौर म्हणू नको, गणपती म्हणू नको, हरताळका म्हणू नको, दिवाळी म्हणजे इतकी, म्हणजे सगळी चाळ एक कुटुंब व्हायची. आणि एकमेकांमध्ये आनंद वाटत. आणि पापड करायला तर सगळ्या बायका त्या एका बाईच्या घरी पापड करायला यायच्या. पापड कुरड्या जे काही वाळवणं असतील वर्षाची ती. त्यामुळे सगळं म्हणजे एक कुटुंब असल्यासारखी ती चाळ होती. आणि त्यावेळेच्या काळात जवळजवळ सगळे ब्राह्मणच होते. म्हणजे ब्राह्मण नसले तर काही हे नाही, पण सगळे ब्राह्मण, भावे, जोशी, कुलकर्णी, गोखले, नामजोशी असे सगळे त्याच आहे. अशा त्या प्रेमायसिसमध्ये 4-5 चाळी होत्या अशा. त्यामुळे एकत्र गणपती सार्वजनिक असायचा. माझी एक आठवण म्हणजे गणपतीला 25 वर्ष झाली होती चाळीत. आणि त्या वर्षी कोणाला उत्साह नव्हता गणपती बसवायचाच. म्हणजे कोणीच पुढाकार घेत नव्हतं. मग शेवटी माझ्या वडिलांनी अगदी आयत्या वेळेला गणपतीच्या दिवशी सकाळी जाऊन छोटीशी मूर्ती आली आणि ती खंड पडू नये म्हणून ती मूर्ती बसवली. मग झालं तिचं नीट, प्रत्येकाकडनं प्रसाद यायचा दर आरतीला. पण ते अशी एक आठवण आहे की त्याने आणून बसवलं. त्यामुळे त्याचा खंडित नाही झाली ती परंपरा बऱ्याच वर्षांची. छान. आणि काय ते घागरी फुंकत त्या बायका रस्त्याने धावायच्या, महालक्ष्म्या, आणि फार मजा होती सगळी. आणि मला कोणी विचारलं की तुला आता परत कुठचा काळ जगायला आवडेल मागे, तर मला तो काळ जगायला आवडेल असं लग्नाच्या आधीचा. 5 वर्ष ते 15 वर्ष. आणि लग्न किती साली झालं? लग्न 1958 साली. 42चं लग्न आणि 42चा जन्म आणि 58 साली लग्न. 16 वर्षाची होते. अरे बरं. आणि मग मुली 20व्या वर्षी पहिली मुलगी झाली. आय वॉज 62 पहिली मुलगी झाली आणि 64 साली दुसरी मुलगी झाली. दोघी गायच्या माझ्या बरोबर प्रोग्राम मध्ये, दोघी गायच्या. तुला माझ्या नातीची एक गंमत सांगते. माझी मोठी मुलगी अमेरिकेला असते, तिची मुलगी म्हणजे माझी अंजनी नाव तिचं. तर ती झाली मारुती जन्माची, म्हणजे तिचं नाव अंजनी ठेवलं होतं.
तर ती लहान होती 4-5 वर्षाची. ती खूप छान तिचा आवाज होता अगदी म्हणजे लिल्टिंग व्हॉइस म्हणतात ना तसा. तर तिने कुठेतरी असे 4-5 लोक जमले, तिने गाणं म्हटलं. तर सगळे लोक अंजनी काय छान गाणं म्हटलं. हो मग काय माझी आजी गाते, माझी आई गाते, मी गाते, माझी मुलं आणि त्यांची मुलं पण गातील. सगळी पोचून गेली पुढपर पुढच्या पिढीवर. असं एक एक छान छान आठवणी मजा आली. तुम्हाला 2 मुली ना? मला 2 मुली. त्यांची नावं काय? एक मोठी वंदना, ती अमेरिकेत असते, तिला 2 मुलं, एक मुलगी मुलगा, आणि तिला 4 नातवंड, आणि दुसरी मुलगी शर्मिला, तिला 2 मुलं आहेत. ती दोन्ही, तिचा मुलगा तिकडेच आहे मेरीलँडला, त्यांनी स्टडी केलं मास्टर्स इंजिनिअरिंगमध्ये, तो तिथे जॉब करतो. आणि मुलगी शिक्षण, ती एक आर्किटेक्ट झाली मुंबईतनं, आणि तिला हार्वर्डला ऍडमिशन मिळालं. शी डुईंग मास्टर्स ते. 1 वर्ष झालं, अजून 1 वर्ष शिल्लक आहे. सुटसुटीत आणि लवकर झालं सगळं स्वयंपाक. मुलं बाळं नातवंड लवकर आटपलं लहान वयात. शेवटच्या टप्प्यावरती आपण येऊया. दिल के करीब कडून आणखीन काही गिफ्ट्स आहेत तुमच्यासाठी, आणि माझी अशी रिक्वेस्ट आहे की ते गिफ्ट बघून त्याच्या संदर्भातली एखादी आठवण तुम्ही जर का सांगू शकलात तर, आणि जर का एखादं गाणं त्या गिफ्टला बघून जर का तुम्हाला आठवलं. बरं ओके, चालेल, बघूया, प्रयत्न करते. ओके. आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे निलिमा अमित, जी लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे, आणि तिने एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य असं एक पुस्तक लिहिलंय आणि तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवलंय. ओके. सो ह्यावर जर का तुम्हाला एखादी आठवण सांगायची असेल आणि जर का गाणं आठवत असेल. निलिमाला थँक्यू. आणि मला ह्याच्यावरनं बहिणाबाईंचं एक गाणं छोटंसं आठवतं, ते मी नुसते अस्थायीच म्हणते त्याचं. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. क्या बात. बहिणाबहीण, अशिक्षित बहिणाबहीणच्या कावळ्यामध्ये संबंध आयुष्याचं सार याच्यामध्ये साठलेलं आहे. असं इतकं सुंदर त्याने लिहिलंय. वा वा. आणखीन एक गिफ्ट आहे, ते रोहन प्रकाशन यांच्याकडून आहे, आणि ते आपल्याबरोबर अनेक वर्ष गिफ्टिंग करतायत, आपले गिफ्टिंग स्पॉन्सर्स आहेत. आणि हिराबाई बडोदेकर यांचं डॉक्टर शुभदा कुलकर्णी यांनी लिहिलेलं पुस्तक तुम्हाला पाठवलंय. किती सुंदर, किती सुंदर. म्हणजे त्यावेळेला म्हणजे अजून सुद्धा सगळ्या गाणाऱ्यांच्या ह्या दोघी बहिणी आयडॉल होत्या, म्हणजे त्यांच्यासारखं म्हणजे. आणि त्या काळामध्ये घरंदाजबाईंनी गाणं म्हणजे ते सुद्धा जरा असं म्हणजे नव्हतं अलाउड असं मला वाटतं. तेव्हा सरस्वती राणे या हिराबाई यांची सगळ्यांची गाणी ऐकत ऐकत आम्ही मोठे झालो. त्यांचे संस्कार गळ्यावर थोडेसे नाही म्हणता ऐकून ऐकून झाले. विनम्र आहे त्यांच्यासमोर अक्षरशः. छान. शुभदा ताईंचे महाभारत ठेवते. सो यावरून एखादी आठवण आणि एखादं गाणं. ह्यांच्यावरनं मला नाटकाची आठवण झाली, कारण त्यावेळेला नाट्यसंगीत पण ह्या जरी क्लासिकल गायिका नाट्यसंगीत गायच्या, तर मी नाटकातनं जी कामं केली होती त्यातनं अर्धाचं काम केलं होतं सौभद्रमध्ये, ते नाट्यगीत मला आठवते, ते म्हणून दाखवते.
राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय. थोडीशी झालं वाटतं से. वा वा. थँक्यू. या आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे, बरं. शैलजा मोरे, आणि त्यांनी गोष्टी रूपात गुरुचरित्र तुमच्यासाठी पाठवलेलं आहे. वा वा सो वा. गुरूंमुळे आपलं आयुष्य कसं सुंदर, सुखकर सुंदर होतं. सुंदर. छान आहे, मला आवडेल अगदी वाचायला. छान. गुरुवर आणखी काय एकच श्लोक गुरुचा येणार, आणखी काय येणार ते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं ताई. मला पण. ती असे काही दोन जोडी म्हटल्या तर एकदम शांत वाटतं जीवाला. हो ना. त्यातलं एक खरंच. ओहो, म्हणजे काय बायकांचा ना आवडता आणि लाडका विषय साडी म्हणजे. आणि आपली एक लाडकी मैत्रीण आहे मीनाताई इनामदार, पुण्याच्या आहेत त्या, आणि त्यांनी एक कांजीवरम पाठवली आहे तुमच्यासाठी. त्यांच्या साड्यांच्या ब्रँडचं नाव आहे अप्रतिम साडी. अरे वा. वाव. आणि त्यांच्या साड्या अप्रतिमच असणार. अप्रतिम असतात. आणि आमच्या मीनाताई सुद्धा अप्रतिम स्वभावाच्या आहेत, खूप गोड आहेत. सुंदर. काय कलर आवडतात? अरे तुमचा फेवरेट आहे. फेवरेट कलर हे काय आता तेच आहे. थँक्यू. त्यांचं काय नाव म्हणालीस? मीनाताई इनामदार. मीनाताई इनामदार. मीनाताई थँक्यू. आता तुमच्या दुकानाला भेट द्यायला पाहिजे पुण्याला आल्यावर. नक्कीच देणार. सुंदर. खूप आवडली. साडीवरनं छान गाणं सुचलं मला. येस. रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दमी काढीला हातून गलाव माझ्या साडीला. क्या बात है. रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दमी काढीला हातून गलाव माझ्या साडीला. नवी कोरी साडी लाख मोलाची भरली ग नक्षी फुले येलाची. नवी कोरी साडी लाख मोलाची भरली ग नक्षी फुले येलाची येलाची बैलाची. गुंफी येला रागुमोर जोडीला गुंफी येला रागुमोर जोडीला हातन घालाऊ माझ्या साडीला हातन घालाऊ माझ्या साडीला. जात होते वाटेन मी तोऱ्यात जात होते वाटेन मी तोऱ्यात अवचित आला माझ्या होऱ्यात जी होऱ्यात. तुम्ही माझ्या पदराचा शेवकाव वडीला तुम्ही माझ्या पदराचा शेवकाव वडीला हातन घालाऊ माझ्या साडीला हातन घालाऊ माझ्या साडीला हातन घालाऊ माझ्या साडीला
हात न घालावू माझ्या साडीला. क्या बात आहे, क्या मला बात पण मजा आहे. येते वा. गाणं. खूप Thank you. सुंदर, खूप सुंदर. तुम्ही गात असताना मला दाद द्यायची आहे मगासपासून, पण गंमत तुम्हाला सांगते मी ना तुमचे अनेक इंटरव्ह्यूज बघितलेत आणि ज्या वेळेला म्हणजे तुम्ही गात असताना दुसरं कोणीतरी बरोबर गातंय किंवा दाद देते, तर मला असं वाटतं की नाही, मला त्यांचं गाणं ऐकायचं फक्त. म्हणून आता मी तो मोह आवरला. गायचं की बरोबर. नाही नाही नाही, मला गाणं येत नाही, पण मला दाद द्यायला सुद्धा मध्ये बोलायचं नव्हतं. कमाल कमाल. थँक्यू सो मच. या सो ताई, माझी साडी जी आहे ती काही याची नाहीये, रेशमाची नाहीये, पण फुलवेलांची नक्षी आहे छान पैकी फुले. आणि ही आहे दीपाताई चेऊलकरांची साडी. बरं. ओके. साजिरी साडीज हा त्यांचा साजिरी. ब्रँड ओके आहे. ओके. अच्छा अच्छा. येस. आणि आता त्यांचा एक इंटरव्ह्यू सुद्धा झालेला आहे. नक्की बघा तुम्ही. नक्की नक्की. अगदी आता मला हा माहीत झालं, म्हणजे खरंच ऐकलं नव्हतं मी याच्यापूर्वी की असा काही कॉलम युट्यूबवर आहे वगैरे. पण आता म्हणजे आता प्रत्येक एपिसोड बघणार. प्लीज नक्कीच. इंटरेस्टिंग असणार. येस. येस. चालू आहे. थँक्यू सो मच. आवडीची वस्तू माझ्या घरात बघितलं असतं अशा बॅगा नुसतं भरलेले आहेत एका एक बघून. पण छान आहे कलर. आणि आता कुठेतरी ट्रिप काढायला पाहिजे ही बॅग वापरण्याकरता. सो ही आहे चेरी पिकची. जड आहे, जड आहे. मी ठेवू इथे खाली. येस. ही आहे चेरी पिकची बॅग. बर. निशांत आवळे आपले अतिशय नाव पण माझं छान आणि पर्सनलाइज नेम टॅग. पर्सनलाइज आहे. येस. या सगळ्या बॅग्स वर निशांत दादांनी 35% डिस्काउंट ठेवलाय फक्त आपल्या सगळ्या दिल के करीबच्या प्रेक्षकांसाठी. त्यांना माहिती कुठे अवेलेबल आहेत या? म्हणजे मी त्यांचा नंबर देते तुम्हाला. ते नंबर म्हणजे मी रोज एक ब्लॉग लिहिते काहीतरी, माझी आठवण, त्यात पण मी लिहीन, मग त्यांचा नंबर देईन. सो इट विल हेल्प इन द सेन्स की. आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्यांचा नंबर असतो. ओके. बरं बरं बरं. ओके. सो ताई, बॅगेवरून काही किंवा तुम्ही अनेक परदेश दौरे केलेत, सो तिथे सगळ्यात जास्ती दाद मिळालेलं गाणं कोणतं असं काही आहे? हेच मी मगाशी सांगितलं ते आम्ही याला गेलो होतो साऊथ आफ्रिकेला. त्यावेळेला ते नाही, किशोर कुमारजींच्या बरोबर ईस्ट आफ्रिकेला गेले होते. ते दम्मानो दम गाणं त्यावेळेला खूप खूप पॉप्युलर होतं. आणि त्यांची एक आठवण म्हणजे तिथे व्हिक्टोरिया फॉल्स म्हणून आहे जवळ नैरोबीच्या, तिथे सगळेजण जाणार होते बघायला, म्युझिशियन आणि सगळे. आणि मी एका फॅमिलीमध्ये उतरले होते, बिईंग म्हणजे एकटीच, डान्सर नव्हती त्यांच्या शो, मी एकटीच होते संघ म्हणजे गायिका म्हणून. तर त्या फॅमिलीमध्ये उतरले होते आणि हे लोक निघून गेले मला न घेता ते बघायला, साईट सीइंगला. मी इतकी खट्टू झाले, म्हटलं हे काय? तो म्हणे नाही, दादा बोले की ओ फॉल देखने का जनाना क्या काम है, इसलिए हम लोग चले गए. म्हटलं ठीक आहे, त्यांची इच्छा. मग ते जे फॅमिलीमध्ये ती बाई मला ती म्हणाली की आप चिंता मत करो, हम आपको लेके जाएंगे, आपको देख. मग त्यांच्यामध्ये मला सेपरेट गाडीतून त्यांच्या घेऊन गेले. अशी बॅगेवरून त्या प्रवासाची आणि याची आठवण झाली. छान छान वाटलं त्यावेळेला. पण गप्पा तर छान झाल्याच आहे, मस्त झाल्या गप्पांचा शेवट तुमच्या मेडलीनी करूया का? आणि मेडली ती सुद्धा माझी तुला अशी एक विनंती आहे की पुरुष गायकांच्या गाण्यांची मेलडी, म्हणजे रफी साहेब आहेत, तलत साहेब आहेत, मुकेशजी, मग आणि शेवटी मन्नादांचं गाणं. मला खूप ही गाणी आवडतात, त्याची म्हणूया. चालेल? येस, आवडेल आम्हाला. येस. एक एक नुसती झलक, एक अस्थायी नुसती म्हणते. तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया. तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया. एक भटके हुए राही को कारवां मिल गया कि जहां मिल गया.
जलते हैं जिसके लिए, जलते हैं जिसके लिए, तेरी आँखों के दिए ढूंढ लाया हूँ वही गीत में तेरे लिए। जलते हैं जिसके लिए, तेरी आँखों के दिए ढूंढ लाया हूँ वही गीत में तेरे लिए। जलते हैं जिसके लिए। सारंगा तेरी याद में नैन हुए बेचैन, हो सारंगा तेरी याद में नैन हुए बेचैन। मधुर तुम्हारे मिलन बिना दिन कटते नहीं रे, हो सारंगा तेरी याद में नैन हुए बेचैन। हो मधुर तुम्हारे मिलन बिना दिन कटते नहीं रे, ओ सारंगा तेरी याद में। जिंदगी का सफर है ये कैसा सफर है मेरे प्यारे वतन, है मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान। तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू, तू ही मेरी जान, है मेरे प्यारे वतन, है मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान। माँ का दिल बन के तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू, तू ही मेरी जान, तू ही मेरी जान, तू ही मेरी जान। वा वा वा, पाच लळांची. वा, कमाल. थँक्यू थँक्यू सो मच ताई. मला असं माय वाटतं प्लेजर. मला इतकं छान वाटलं पण की रिमेंबर्ड मी अँड यू केम नाही नाही, मला असं वाटतं की माझ्यासारखी भाग्यवान मीच की तुमच्या बरोबर इथे बसून मला गप्पा सुद्धा मारायला मिळाल्या आणि तुमच्या बरोबर बसून तुमचं गाणं ऐकायला मिळालं. थँक्यू सो मच. आता काही पहिल्यासारखा रेंज वगैरे राहिली नाही, बट दॅट्स आय ट्राय टू. तुम्हाला सगळ्यांना भेटून मलाही छान वाटलं. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.